नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण तयारी करतोय इयत्ता 7वी स्कॉलरशिपची आणि त्यातील गणित विषयातील यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 1 आणि त्यातील स्वाध्याय पाहिलेले होते. आज आपण सुरुवात करतोय नवीन घटकाला, घटक क्रमांक 2. तो आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. हे सर्व आहेत ते म्हणजे संख्या समूह यांची आपण क्रमाने सर्व माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीच्या आणि यानंतर येणाऱ्या व्हिडिओज देखील तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग सुरुवात करूया घटक क्रमांक 2ला. यामध्ये सुरुवातीला आहेत नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. तर सुरुवातीला पाहूया की नैसर्गिक संख्या कुणाला म्हणायचं, की ज्यांना आपण नॅचरल नंबर्स म्हणतो. संख्यांची जेव्हा सुरुवात झाली, संख्यांचा उगम सुरुवातीला कशासाठी झाला तर मोजण्यासाठी झाला. आणि मग ज्या मोज संख्या होत्या की ज्यांना आपण काउंटिंग नंबर्स असं देखील म्हणतो, तर मोजायला सुरुवात आपण कुठपासून करतो, 1 पासून मोजायला सुरुवात करतो. या मोज संख्यांनाच म्हणजे 1 2 3 4 आणि या पद्धतीनेच पुढे या ज्या संख्या आहेत यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर पाहिली तर 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहेत आणि या संख्या वाढतच जातात. त्यामुळे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही. पुढे जाऊन जर विचार केला तर नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते. म्हणजे कोणतीही पहा, 2 + 4 करा 6, 4 + 1 करा 5, 10 + 5 करा 15 होतात. म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते. नैसर्गिक संख्यांच्या वजाबाकीबाबत 4 - 2 केले तर 2 येतात, 10 - 5 केले तर 5 येतात. पण जर 5 - 5 केले तर 5 - 5 केल्यावर उत्तर 0 येतं. म्हणजेच हा संख्या समूह वजाबाकीसाठी पुरेसा नाही, कारण नैसर्गिक संख्यांची वजाबाकी नैसर्गिक संख्याच येईल असं काही आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. कारण काही संख्यांची वजाबाकी ही नैसर्गिक संख्या समूहामध्ये त्याचं उत्तर येत नाही. म्हणून गरज पडली की अशा संख्या समूहाची ज्यामध्ये 0 देखील असेल. आणि मग शोधल्या गेल्या त्या म्हणजे पूर्ण संख्या, ज्यांना आपण म्हणतो होल नंबर्स. आणि पूर्ण संख्या म्हणजे काही वेगळ्या नाही आहेत, ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्यामध्येच फक्त 0 ॲड केला गेला. हा नैसर्गिक संख्या समूह आहेच, त्यासोबत 0 त्यामध्ये ॲड केल्यानंतर त्या झाल्या पूर्ण संख्या, की ज्यांना आपण होल नंबर्स म्हणतो, ज्यांची सुरुवात 0 पासून होते. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या तर यापुढे वाढतच जाणार आहे. त्यामुळे सर्वात मोठी पूर्ण संख्या देखील आपण सांगू शकत नाही. आता पूर्ण संख्यांच्या बाबतीत विचार करूया. पूर्ण संख्यांची बेरीज ही पूर्ण संख्याच येणार आहे. 3 + 11 करा 14 ही पूर्ण संख्याच आहे. 14 + 0 14 ही देखील पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्यांची वजाबाकी तर 14 - 12 2 येतात, ती देखील पूर्ण संख्या आहे. 18 - 18 केले तर 0 येतात, ती पण पूर्ण संख्या आहे. पण जर समजा असं झालं 2 - 5 करावे लागले तर काय करायचं? 2 - 5 केल्यानंतर त्याचं उत्तर पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये नाही. त्यामुळे नवीन संख्या समूह शोधावा लागला आणि तो नवीन संख्या समूह म्हणजेच पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्यांमध्ये 1 पासून पुढे क्रमाने येणाऱ्या संख्या होत्या. पूर्ण संख्यांमध्ये त्यामध्ये 0 ॲड झाला, पण पूर्ण संख्यांची वजाबाकी देखील पूर्ण संख्या येत नाही. म्हणून पूर्णांक संख्या हा नवीन संख्या समूह शोधला गेला. आता या पूर्णांक संख्यांमध्ये काय येतात तर पूर्णांक संख्यांमध्ये पहिला तर आहे 0, त्यानंतर धन पूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या यांचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स असं म्हणतो. आता इंटिजर्सची वैशिष्ट्ये लक्षात घ्या, कारण याच्यावर आधारित सत्य असत्य विधाने यासारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या पूर्णांक संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. उजवीकडे या संख्या वाढत जातात, डावीकडे या संख्या कमी कमी होत जातात आणि सर्वात लहान धनपूर्णांक संख्या 1 आहे. धनपूर्णांक संख्या सर्वात लहान 1 आहे. सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या आपण सांगू शकतो का? सांगू शकत नाही. त्यानंतर ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. तुम्ही म्हणाल हे कसं? तर उजवीकडे किंमत वाढत जाते, डावीकडे किंमत कमी होत जाते. मग इकडे कमी कमी होत जाणार आहे, तर ऋण मधली सगळ्यात मोठी पूर्णांक संख्या कोणती असणार आहे? तर ऋण 1
ही सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे. आता सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण 1 आपण सांगू शकतो, पण सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपण सांगू शकतो का? तर सांगू शकत नाही, कारण या ऋण संख्या इकडे कमी कमी होत जाणार आहेत आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या देखील आपण सांगू शकत नाही. थोडक्यात काय लक्षात आलं आपल्या की धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य यांचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला आपण पूर्णांक संख्या असं म्हणत असतो. आता यांच्या प्रॉपर्टीज बद्दल पाहूया की पूर्णांक संख्यांची बेरीज ही पूर्णांक संख्या असतेच, त्यानंतर पूर्णांक संख्यांची वजाबाकी ही पूर्णांक संख्या येतेच. म्हणजे भले तुम्ही 3 वजा 2 करा 1 येतो, किंवा 1 वजा 3 करा तर ते येतात ऋण 2. ही देखील काय आहे? पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराच्या बाबतीत काय? बेत्रिक 6 ही देखील पूर्णांक संख्या आहे. 2 गुणिले -2 केले तर -4 येतात आणि -4 देखील पूर्णांक संख्या आहे. 5 गुणिले 0 केले तर 5 0 0 0 देखील पूर्णांक संख्या आहेत. जे गुणाकाराच्या बाबतीमध्ये पूर्णांक संख्या समूह पुरेसा आहे. भागाकाराच्या बाबतीमध्ये काय? तर भागाकाराचा विचार केला तर 4/2 केल्यावर 2 उत्तर येतं आणि ही पूर्णांक संख्या आहे. पण 2/4 केल्यावर काय? जर आपण 2/4 केले तर उत्तर काय येणार आहे? 1/2 येणार आहे. पण 1/2 हे या पूर्णांक संख्या समूहामध्ये येत नाहीत. म्हणून पुन्हा एकदा नवीन संख्या समूह शोधण्याची वेळ आली आणि तो नवीन संख्या समूह शोधला गेला तो म्हणजे परिमेय संख्या, की ज्यांना आपण म्हणतो रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्या. आणि यांचा विचार केला तर परिमेय संख्या कुणाला म्हणायचं? तर कोणतीही संख्या जी आपण p/q या स्वरूपामध्ये लिहू शकतो, अंश छेद रूपामध्ये लिहू शकतो, अशी कोणतीही संख्या ही पूर्णांक संख्या असते. मात्र त्यासाठी अट आहे की q हा शून्येतर पूर्णांक पाहिजे. म्हणजेच q जो आहे हा मस्ट नॉट इक्वल टू 0. q ची किंमत 0 असून चालणार नाही, कारण शून्याने आपण कोणत्याही संख्येला भागू शकत नाही. म्हणजेच इथून पुढे लक्षात ठेवा, p/q रूपामध्ये कोणतीही संख्या असेल तर ती परिमेय संख्या आहे. फक्त q ची किंमत ही 0 नको. आता या परिमेय संख्या ज्या आहेत या दशांश रूपामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. जे अंश छेद रूपामध्ये आहेत त्या आपण दशांश रूपामध्ये पण लिहू शकतो. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या खंडित दशांश रूपामध्ये असू शकतात किंवा अखंड आवर्ती दशांश स्वरूपामध्ये असू शकतात. आता खंडित म्हणजे काय? 10/2 केले 5, इथं किंमत संपली, याच्या पुढे काही भाग द्यायची गरज नाही. 135/12 याला आपण भाग देऊन 11.25 याच्या पुढे भाग द्यायची गरज नाही, ती एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळाली म्हणजे खंड पडला, टर्मिनेट झाला. म्हणजेच यांना आपण खंडित दशांश रूपामधल्या परिमेय संख्या म्हणतो. अखंड आवर्ती स्वरूपामधल्या परिमेय संख्या म्हणजे काय? तर 20/3 केलं तर याचं उत्तर 6.666. म्हणजे 318 पॉईंट दिला 0 आला, 318 राहिले 2, 318 राहिले 2, 318 राहिले 2, असे 666 जे आहेत हे आवर्ती स्वरूपात येत जाणार आहेत. हे आवर्ती येणारे 6 आपण 6.66च्या वर जर एक टिंब दिला तर त्यालाच आपण आवर्ती म्हणतो. म्हणजे 6.6 आवर्ती असं त्याचं वाचन केलं जातं. म्हणजेच परिमेय संख्या ह्या खंडित किंवा अखंड आवर्ती स्वरूपामध्ये असतात. हे आपल्या लक्षात आलं. चला जाऊया पुढे. पुढे आपल्याला पाहायचं आहे पुन्हा एकदा या सर्व संख्या समूह जे आहेत हे एकदा रिवाइज करूया, म्हणजे आपल्या ते चांगले लक्षात येतील. पुन्हा एकदा पहा, सुरुवातीला पाहिलं आपण नैसर्गिक संख्या, त्यांनाच आपण मोज संख्या असंही म्हटलं. नॅचरल नंबर्स 1 2 3 पासून पुढे सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगू शकत नाही. यामध्ये 0 ॲड झाला की तो झाला पूर्ण संख्यांचा समूह, म्हणजे 0 1 2 3 यांचा मिळून जो झाला हा पूर्ण संख्यांचा समूह. सर्वात लहान पूर्ण संख्या 0, सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगू शकत नाही. त्यामध्ये हे 0 आणि धनपूर्णांक होते. यामध्ये जेव्हा ऋण संख्या देखील ॲड झाल्या त्यावेळेस तो जो झाला संख्या समूह त्याला आपण म्हटलं पूर्णांक संख्या, म्हणजेच इंटिजर्स. इंटिजर्समध्ये सर्वात लहान धन पूर्णांक संख्या +1 आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही आणि संख्या रेषा इकडे कमी होत जाते, त्यामुळे सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या देखील आपण सांगू शकत नाही.
या झाल्या पूर्णांक संख्या. यामध्ये जेव्हा p छेद q रूपातील संख्यांचा समावेश झाला की जिथं q ची किंमत 0 नसणार त्या संख्यासमूहाला आपण म्हटलं परिमेय संख्या. म्हणजेच नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या असतातच, पूर्ण संख्या या देखील परिमेय संख्या असतातच, पूर्णांक संख्या देखील परिमेय संख्या असतातच. पण प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या असेलच असं नाही. जसं इथे पहा 5/7 आहेत, 5/7 ही पूर्ण संख्या नाही. यावर आधारित सत्य असत्य विधानांसाठी या प्रकारची विधानं विचारली जातात आणि परिमेय संख्यांमध्ये नैसर्गिक पूर्ण पूर्णांक या सर्व संख्या समूहांचा समावेश होतो. यात आपल्या लक्षात आलेलं आहे. हे संख्या समूह जे आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजले असतील. पुढे आहे म्हणजे पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी, ज्याला आपण खूप घाबरतो पण हा तेवढासा अवघड घटक नाही. तर पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी. बेरीज करताना साधी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करायची आणि आहे ते चिन्ह द्यायचे. हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होते म्हणून समजा इथे -5 प्लस हे -2 असते तर याचं उत्तर काय आलं असतं, -7 आलं असतं. जर चिन्ह वेगवेगळी असतील तर काय करायचंय, तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. 5तनं 4 गेले 1 आणि जे संख्येने जास्त आहेत, इथं निगेटिव्ह संख्येने जास्त आहेत, 5 जण आहेत निगेटिव्हचे, तर त्यांचं चिन्ह हे आपल्या उत्तराला द्यायचं आहे. हे झालं पूर्णांक संख्याच्या बेरजेच्या बाबतीमध्ये. पूर्णांक संख्यांची वजाबाकी करत असताना काय, तर कोणतीही संख्या वजा करणं म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणं. विरुद्ध संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांची बेरीज 0 येते त्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणतात. म्हणजे -3 याची विरुद्ध संख्या असणार आहे +3, +17 याची विरुद्ध संख्या असणार आहे -17. या विरुद्ध संख्या यांनाच आपण अपोजिट नंबर्स असं देखील म्हणतो. इंग्लिशमध्ये यांनाच आपण ॲडिटिव्ह इनव्हर्स असं देखील म्हणत असतो. वजाबाकीचा विचार करताना कोणतीही संख्या वजा करणं म्हणजेच त्या संख्येची विरुद्ध संख्या इथं वजा होती ती मिळवणं. इथे पहा 8 वजा ऋण 3 म्हणजे 8 + 3 बरोबर झाले 11. या पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी टोकन पद्धतीने म्हणजे जी NCERTच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सांगितलेली आहे, आपल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सांगितलेली आहे, ती व्यवस्थित त्यातलं बेसिक चित्ररूपात समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर असणारे पूर्णांक संख्यांची बेरीज आणि पूर्णांक संख्यांची वजाबाकी हे व्हिडिओ अवश्य पहा. त्यामुळे तुमची पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी ही कधीही चुकणार नाही. चला जाऊया पुढे. पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी पाहिली, त्यानंतर आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार. पूर्णांक संख्यांचा गुणाकार भागाकार करताना अत्यंत सोप्या पद्धतीने करता येतो. एकच लक्षात ठेवायचं, दोन्ही चिन्ह जर सारखी असतील तर उत्तर पॉझिटिव्ह येतं, दोन्ही चिन्ह निगेटिव्ह असतील तरी देखील उत्तर पॉझिटिव्ह येतं. म्हणजे चिन्ह सारखी असतील तर उत्तर म्हणजेच गुणाकार जो आहे तो धन येतो, चिन्ह जर वेगळी असतील तर गुणाकार ऋण होतो. यावर आधारित देखील स्पेशल पूर्णांक संख्यांच्या गुणाकार भागाकाराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्यामध्ये आपण पॉझिटिव्हला सही म्हटलेलं आहे आणि निगेटिव्हला गलत म्हटलेलं आहे. सही को सही कहना सही बात है, सही को गलत कहना गलत बात है, त्यानंतर गलत को गलत कहना सही बात है. या पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने त्यामध्ये समजावून सांगितले. थोडक्यात लक्षात ठेवा, चिन्ह सारखी असतील तर उत्तर पॉझिटिव्ह येतं, चिन्ह वेगळी असतील तर उत्तर निगेटिव्ह येतं. हे जे गुणाकाराचे नियम आहेत तेच नियम भागाकारासाठी सुद्धा लागू होतात, त्यामध्ये कोणताही बदल नाही. भागाकारात देखील समान चिन्ह असेल उत्तर पॉझिटिव्ह, चिन्ह वेगळी असतील तर उत्तर निगेटिव्ह येतं. पूर्णांक संख्यांचा गुणाकार भागाकार आपण समजून घेतला. पुढे याच घटकामध्ये आहे ते म्हणजे पदावली सोडवण्याचे नियम. तर पदावली सोडवताना आपल्याला माहित आहे काय, कंचे भागू बेव. कण म्हणजे काय, कंसातील क्रिया. सगळ्यात पहिल्या करायच्या त्या म्हणजे कंसातील क्रिया. त्यानंतर चे म्हणजेच गुणिले असतात, पण जर चे ऑफ या नावाने म्हणजे 3/5 ऑफ 65, जर तिथं ऑफ म्हणजे चे जर असेल तर ते नंतर सोडवायचे. त्यानंतर कंस सोडवल्यानंतर भागाकार आणि गुणाकार जे आहेत हे सोडवायचेत आणि डावीकडून उजवीकडे आहे त्या क्रमाने सोडवायचे आहेत. ते सोडून झाल्यानंतर बेरीज आणि वजाबाकी सोडवायची आहे, ती देखील डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने. फक्त बेरीज वजाबाकी असेल तर त्यामध्ये ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने सोडवायचे.
कारण हे एकाच प्रकारे ऑपरेशन आहेत, ती बेरीज ती वजाबाकी. आणि फक्त भागाकार आणि गुणाकार आले पदावलीत तर देखील डावीकडून उजवीकडे आहे त्या क्रमाने सोडवायचे, तो गुणाकार तो भागाकार या पद्धतीने. यासाठी इथे एक नमुना उदाहरण आपल्याला सोडून दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय इथे ब्रॅकेट आहे, याला ब्रॅकेट आहे, चौकोनी कंस आहे. आता या चौकोनी कंसामध्ये गुणाकार वजाबाकी भागाकार आणि वजाबाकी या सर्व क्रिया आहेत. पहिल्यांदा काय करणार आहे, यातला गुणाकार आणि भागाकार करणार आहोत. हा गुणाकार आणि हा भागाकार आपण सुरुवातीला करणार आहोत. हे 100 असेच आले भागिले गलत को गलत कहना सही बात आहे, म्हणजे 8 त्रिक झाले 24 आणि ते पॉझिटिव्ह झालेले आहेत. हे मायनस असेच आले 42 भागिले 14 येतात -3. इथे काय झालं, गलत को सही कहना गलत बात आहे, म्हणजे चिन्ह वेगळी आहेत, म्हणजे भागाकार ऋण येणार आहे आणि -2 हे इथले असेच इथं आलेले आहेत. आता इथं 24 वजा -3 करायचं आहे. संख्या वजा करणं म्हणजे तिच्या विरुद्ध संख्या मिळवणं. हे 100 असेच आले, 24 असेच आले, वजा -3 आहे तेच प्लस +3 झाले, -2 आहे असे. आता कंसामध्ये आहे त्या क्रमाने क्रिया करणार आहोत. मग आपण 24 + 3 केलं, 100 भागिले 24 + 3 झाले 27, वजा 2 आहे तसे आले. त्यानंतर आपण ही वजाबाकी केली म्हणजे 100 भागिले 25, 27 वजा 2 झाले 25 आणि 100 भागिले 25 केल्यावर येतात 4. या पद्धतीने आपल्याला पदावली सोडवायच्या आहेत. पूर्णांक संख्यांचा वापर करून पदावल्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात. अगदी नैसर्गिक संख्यांच्या विचारल्या जातील असं नाही, तर त्यामध्ये पूर्णांक संख्या म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटिजर्स यांचा वापर केला जातो आणि त्या प्रश्नाची काठिण्य पातळी वाढवली जाते, तरी देखील त्याला घाबरायचं नाही. पुढे आहे लहान मोठेपणा आणि दरम्यानच्या संख्या. तर आपण पूर्णांक संख्या पाहत असतानाच पाहिलं की संख्या रेषेवर जी संख्या उजवीकडे आहे ती मोठी असते, जी संख्या डावीकडे आहे ती लहान असते. थोडक्यात काय, उजवीकडे किंमत वाढत जाते आणि डावीकडे किंमत कमी होत येते. मग जी संख्या उजवीकडे आहे ती मोठी असणार आहे. जसं की ते पहा, +1 हे मोठे आहेत 0 पेक्षा, 0 हा मोठा आहे -1 पेक्षा, -1 हा मोठा आहे -2 पेक्षा, -3 पेक्षा -1 हा मोठा आहे. हे कसं, तर -1 उजवीकडे येतो आणि -3 त्याच्या डावीकडे येतो, म्हणून -1 हा मोठा असतो. संख्या रेषेवर जो उजवीकडे आहे तो मोठा असतो. आता दरम्यानच्या संख्या, तर 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान, 2 परिमेय ज्या संख्या आहेत यांच्या दरम्यान यांच्यामध्ये असंख्य परिमेय संख्या असतात. असंख्य म्हणजे तुम्ही त्यामध्ये पाहिजे इतक्या परिमेय संख्या काढू शकता, म्हणजे तिथे देखील आपल्याला इन्फिनिटी दिसते. असंख्य संख्या त्या ठिकाणी दिसतात. 1 ते 2च्या दरम्यान मध्ये आपल्याला 1.1, 1.2, 1.3 याप्रमाणे संख्या दिसतात. तेच अजून केलं पुढे तर आपण 1.11, 1.12, 1.13 अजून त्यांची दशांश स्थळं जर वाढवली तर एवढ्या सगळ्या परिमेय संख्या या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असतात. ही गोष्ट माहीत असू द्या. त्यांच्या दरम्यानची परिमेय संख्या काढण्याची रीत काय आहे, त्या 2 परिमेय संख्यांची बेरीज करा आणि त्याला भागिले 2 करा, मधली परिमेय संख्या मिळते. ती मधली आणि परत 1 यांची बेरीज करा, त्याला 2 ने भागा, पुन्हा त्यांच्या मधली परिमेय संख्या मिळते. या पद्धतीने आपण त्या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या असंख्य परिमेय संख्या मिळवू शकतो. चला जाऊया पुढे. पुढे आहे परिमेय संख्यांच्या बाबतीमध्ये विरुद्ध संख्या आणि शून्याने भागाकार. तर विरुद्ध संख्या आपण सुरुवातीलाही पाहिल्या की ज्या संख्यांची बेरीज 0 येते त्या 2 संख्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणतात. 3ची विरुद्ध संख्या आहे -3. या विरुद्ध संख्या या बेरजेच्या बाबतीत झाल्या. गुणाकाराच्या बाबतीमध्ये ज्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो. आता या गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय असतात, तर ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 येतो अशा संख्यांना आपण परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किंवा रेसिप्रोकल असं देखील म्हणतो. मग 2/3 या संख्येची गुणाकार व्यस्त काय येणार, तर ती येणार आहे 3/2. असं का होतं, तर 2/3 गुणिले 3/2 जर केले तर 3 गेले, 2 गेले आणि उत्तर येतं 1. थोडक्यात गुणाकार व्यस्त मिळवताना काय करायचंय, खाली डोकं वर पाय, म्हणजे अंश छेद यांची अदलाबदल केली की आपल्याला दिलेल्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या मिळते.
पुढे आहे शून्याने भागाकार. तर शून्याला जर आपण कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर हे शून्यच येतं, हे आपल्याला माहीत आहे. पण शून्याने जर एखाद्या संख्येला भागलं तर ते अर्थहीन आहे, त्याचं उत्तर आपण सांगू शकत नाही. म्हणजेच शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही, हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. चला जाऊया पुढे. आणि या ठिकाणी आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आता या घटकावर आधारित स्वाध्याय 2.1 हा आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक आणि परिमेय संख्या तुमच्या चांगल्या लक्षात आल्या असतील. भेटूया लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 2.1 जो या घटकावर आधारित आहे. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा आणि अभ्यास करत राहा.